नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्जन सायन्स अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर MST CET 2026 चे जे विद्यार्थी प्रिपरेशन करतात आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी मी हा खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। हा व्हिडिओ जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन अजूनही झालं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी खरं तर हा व्हिडिओ संजीवनी ठरणार आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन उत्तम पद्धतीने झालंय त्यांच्यासाठी हा बूस्टर ठरणारा व्हिडिओ जो आहे तो ठरणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। आता तुम्हाला MST CET मध्ये क्वेश्चन्स ॲज इट इज कुठून कॉपी केले जातात किंवा कुठून उचलून टाकले जातात, त्याचे नेमके रिसोर्सेस कुठले असतात त्या संदर्भात जे आहे ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये जे आहे ते डिस्कस करणार आहोत। पहिला आहे PYQ म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन, 5 ते 6 वर्ष जुने PYQ सगळे घ्यायचे आहेत, त्याचं व्यवस्थित पद्धतीने ते सॉल्व्ह करून बघायचे आहेत किंवा ते व्यवस्थित पद्धतीने वाचून घ्यायचे आहेत। तिथून बऱ्याचदा तुमच्या MST CET मध्ये क्वेश्चन्स ॲज इट इज कॉपी झालेले आपल्याला दिसतात, त्यामुळे त्या क्वेश्चनकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। PYQ जे आहेत ते उत्तम पद्धतीने करून ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर अदर CET एक्झाम्स क्वेश्चन, अदर CET म्हणजे ज्या पद्धतीने महाराष्ट्र MST CET घेते त्याच पद्धतीने इतर स्टेट सुद्धा CET घेत असतात, तर अशा स्टेटच्या CET एक्झाम मधील क्वेश्चन सुद्धा बऱ्याचदा ॲज इट इज कॉपी झालेले MST CET मध्ये दिसतात। असे क्वेश्चन सुद्धा ऑनलाईन अवेलेबल होतात, तिथून ते घेऊन व्यवस्थित पद्धतीने करून ठेवायचे आहेत। त्यानंतर तिसरा सोर्स तुमचा असणार आहे बोर्ड एक्झाम MCQ। आता बोर्ड एक्झाम MCQ जे आहेत ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित करून ठेवायचे आहेत, त्या MCQ कडे दुर्लक्ष करायचे नाहीये, कारण की ते MCQ फक्त बोर्डाच्या एक्झामसाठी महत्त्वाचे नाहीयेत, तर तिथून सुद्धा बऱ्याचदा तुम्हाला MST CET मध्ये MCQ जे आहेत ते कॉपी झालेले आपल्याला दिसतात, त्यामुळे ते व्यवस्थित करून ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर JEE मेन्स सिंपल क्वेश्चन्स, JEE मेन्सचे सिंपल क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा बघून ठेवायचे आहेत। आता कसं असतं की डिफिकल्टी लेवल वाईज काही काही पुस्तकांमध्ये JEEच्या क्वेश्चन्स दिलेले असतात, तर ते क्वेश्चन जे सिंपल क्वेश्चन्स आहेत किंवा ज्याची डिफिकल्टी लेवल कमी आहेत असे क्वेश्चन जे आहेत ते व्यवस्थित करून ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर CET सॅम्पल क्वेश्चन जे आहेत म्हणजे CET कडनं काही सॅम्पल क्वेश्चन जे आहेत ते पब्लिश केले जातात, ते क्वेश्चन सुद्धा व्यवस्थित करून ठेवायचे आहेत। बऱ्याचदा त्यातून 10-20% क्वेश्चन जे आहेत ते ॲज इट इज तुमच्या MST CET मध्ये आलेले दिसतात। आता ह्या सगळ्या 5 सोर्सेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा सोर्स तुमचा PYQ आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, ते दुर्लक्ष करून चालणार नाही। तर असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी आपल्या विद्यार्जन सायन्स अकॅडमीला सबस्क्राईब करून ठेवा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा। धन्यवाद।